जरांगे पाटील यांच्या आंदोलन झाल्यानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटियर लागू केलं। हैदराबाद गॅजेटमध्ये ज्यांना नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने गाव पातळीवर समिती गठीत केली। मात्र आता हा जीआर काढून 3 महिने झालेत आणि या 3 महिन्यानंतर सुद्धा मराठवाड्यात या 8 जिल्ह्यातून 594 अर्ज आले। मात्र त्यातील 98 जणांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं गेल्याचा विभागीय कार्यालयाचा अहवाल सांगतोय। तर नेमकी किती प्रमाणपत्र आतापर्यंत आलेले आहेत बघूयात। संभाजीनगर 0, जालना 8, परभणी 47। मराठवाड्यात फक्त 98 कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत, त्यामध्ये आपण ही संख्या बघतोय। हिंगोली 3, नांदेड 5, बीड मध्ये 22, लातूर 9, धाराशिव मधून 4। जो जीआर गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे। ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर, महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल। म्हणजे ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही, निवडणुकानंतर आपण बोलूया, त्याची माहिती घेईल मी आणि नंतर मी बोलणार आहे। पण जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं ते संपवण्यासाठी जर त्या हैदराबाद गॅजेटियरच्या म्हणण्याप्रमाणे जीआर काढून जर फायदा होत नसेल तर मग चुकत कोण आहे? जरांगे पाटील चुकत आहे की सरकार चुकत आहे? चूक कोणाची यावर मराठा समाज विचार करेल। नाही, हे खूप चिंताजनक आहे आणि दुर्दैवी सुद्धा आहे की जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभर इतकं आंदोलन केलं आणि काय 594 लोकांचे अर्ज केले आणि फक्त 98 दाखले मिळाले, तर हे खूप निराशाजनक आहे। असं वाटत होतं की हा हैदराबाद गॅजेट जर आपल्याला महाराष्ट्रात लागू झाला तर लाखो मराठ्यांना फायदा मिळेल, पण अतिशय स्लो गतीने चाललेलं आहे, हे निराशाजनक आहे।